चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी चैतन्य शक्ती आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा शिराळा यांचे सौजन्याने ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यस्मरण सोहळ्यातील आजच्या प्रथम दिनी सामुदायिक प्रार्थनेकरिता उपस्थित विशेषत्वाने उपासक तथा उपासिकांना प्रार्थना म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला मारलेली हात अहो ज्यानं हे संपूर्ण विश्व निर्माण केलं मुक्तीपासून का ऐरावतापर्यंत ज्यांचे पालन पोषण जो करतो त्या तरुणांनी परमात्म तत्वाला समुदायाने आणवणे म्हणजेच मित्र सामुदायिक प्रार्थना. संतश्रेष्ठ तुकोबाला म्हणतात कुठेही दरवर उष्ण गाणं जीवनतयासी कोण घाली तेने तुझी काय नाही केली चिंता राही त्यानंतर आठवण. म्हणून आपल्याला हे जे परमात्म तत्व चैतन्य तत्व गुरुदेव तत्व या विश्वातील प्रत्येक अणू रेणू भरून ओतप्रोत राहिलेल्या जडीजडी काशी पाशाने जे भरलेलं आहे तिथे बसणाऱ्या तुमच्या आमच्या हृदयाचे तेच परमात्म तत्व आहे आणि त्या परमात्म तत्वाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला सामुदायिक प्रार्थनेमध्ये त्या जगन्यतेची मनोभावे प्रार्थना करणे अगत्याचं आहे. राष्ट्रसंत गुरु माऊली म्हणतात गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए हो ब्रह्म विद्या का उदय यह जी तराने केले. आम्ही प्रार्थना का करावी कशासाठी करावी आमच्या अंतरात्म्यात वास करणाऱ्या त्या चैतन्य शक्तीचा उदय होण्यासाठी आम्ही प्रार्थना करणे अगत्याचे आहे. त्यानंतर आपला देव काय आपला देव समाजी वस्तू समाजासाठी सर्व करतो सर्वाशी व्यापन होतो या प्रार्थनेच्या आसनी. आपला देव हा विश्वव्यापक आहे. पृथ्वी दयाचे आसन भूमंडल क्षेत्र ज्याचे संपूर्ण चंद्र सूर्य नंदाधिपती त्या गुरुदेवाचे अशा गुरुदेवासाठी आपल्यासाठी हे करण्यासाठी ही प्रार्थना आवश्यक. पण बरेच जण म्हणतात का प्रार्थना तर बरेच वर्षापासून करतो ती आमच्या अंतर्गात अजूनपर्यंत भिनलेली नाही. मित्र आपण शब्दाने प्रार्थना करतो ती आपल्या अंतर्गतात भिनत नाही तो अंतर्गतात उमटत नाही. यासाठी खऱ्या अर्थानं डोळ्यातून अश्रू व्हावे लागते तेव्हा कुठे कंठामध्ये प्रेम लागते आणि ते चैतन्य तत्व आत्मतत्व हे आपल्या हृदयात वगैरे त्यासाठी नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे हृदयी प्रगटे राम रूपाणी एक वेळा या प्रार्थना साधकाला हे आत्मतत्व एक वेळा जर त्याला अंगीकारलं किंवा त्याला जाणीव झाली किंवा ते त्याला ओळख झाली तर तो मात्र इतराशी वागताना विचार करेल काय विश्वात या जडीजडी कास्ती पाशांचे तत्व भरलेलं तेच परमात्म तत्व माझे हातात इतरांचे हात आहे. म्हणून न बळो कोण्याची जीवाचा मत्सर या भावनेनं तो त्याचे वर्तन करेल. त्याचप्रमाणे या विश्वात साधू संत ऋषीमुनी महात्मे महंत यांनी प्रार्थनेच्या विविध साधनांवर सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर राष्ट्रसंत गुरु माऊलींनी त्याचं मंथन करून ही सामुदायिक प्रार्थना प्रणाली निर्माण केली. मित्रो मंथन किया धर्मकाल पंथकाल देशकाल निकला सभी से एक ही अब सारी शुभ संदेश का अब विश्व मानव एक बनकर पास सबके आएंगे शांति तभी वह पाएंगे नहीं तो खत्म हो जाएंगे नहीं तो खत्म हो जाएंगे. आता याशिवाय प्रत्येकाला सामुदायिक प्रार्थनेशिवाय अत्यंत कोणताही मार्ग उरलेला नाही. कारण आपण बघताय सृष्टीचा विनाश होत आहे. निसर्गाचा दिवसेंदिवस वाढलेला प्रकोप लक्षात घेता राष्ट्रसंत गुरु माऊलींनी पहिले सांगितले गेलेलं आहे जग के बिना कई बाढ़ से अंगार से भूकंप से कई आग से बीमारियों से डाकों से आपसी लगाड़ से चाहे किधर से क्यों न हो शस्त्रास्त्र से या तूफान से करना से करना है शिव जी को पल नहीं लगता उसे. ये काल का हथियार है चम चम चमक
कराएगा, कर प्रार्थना भगवान की, कुछ तो समय बच जाएगा, कुछ तो समय बच जाएगा. प्रिय उपासक तथा उपासिकांनो, आता संतांनी दाखविलेल्या सत्मार्गाने जर जनता जात नसेल, विनाश मात्र अटळ. आता नुकतंच सुनामीच्या भूकंप क्षेत्रामध्ये करोडोची हानी झाली, लाखो जीव गेले आणि दुसऱ्या दिवशी पाहाल तिथं नुसतं काय पार्वतीच्या यात्रेत शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेले आणि शेकडो संस्कार उद्ध्वस्त झाले. नुकत्याच झालेल्या 2020-2021 या विश्वातल्या कोरोनाच्या महामारीमध्ये लाखो लोक मृत्यूमुखी पडले. म्हणून आता तरी सामुदायिक प्रार्थनेशिवाय अत्यंत नाही मित्र. म्हणून महाराज सांगतात की आपण ज्या वेळेस प्रत्येक प्रार्थनाप्रेमी साधकाच्या मनात अंतरंगात खऱ्या अर्थाने प्रार्थना होते, त्यावेळेस त्याचं भूमिका, त्याचं जे वाक्य असेल ते राहील ना. हमरे अपने लिए हमको सभी से कर जाए, गुरुदेव यह आशीष दे, तो सोचने का फर्ज. मी फक्त माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कामासाठी, नातेवाईकासाठी नसून त्या विश्वासाठी मी माझं उर्वरित आयुष्य अर्पण करीत आहोत. हे सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. त्यावेळेस राजसंत गुरु माऊलींनी हे सांगितले की प्रत्येक धर्माचा आधार घेऊन येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, सर्वांसाठी शांती मागितली, सहनशीलतेची देवता पावली तयार लागली. मोहम्मदाने प्रार्थना केली, विकुरला इस्लाम करायला संघटित केले, त्याने स्वजना तयार लागले. पावित्र शिकवले साहेब शिकवला महावीराने, अहिंसक संघ वाढलेला तथागत गौतम बुद्धाने प्रार्थनेच्या अंशी मारले. पण महाराज सांगतात, आता ऐका मित्रांनो, ऐका माझे वचन, जरी व्हावे वाटते गावचे कल्याण तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधी. एवढे अनुभव सांगून ठेवतो, प्रार्थनाच ती गावचे धन समजतो, यानेच स्वर्ग मोक्ष पावतो समाजी आपला. म्हणून मित्रांनो, सामुदायिक प्रार्थनेसाठी महाराजांनी सांगितले. आणि खऱ्या अर्थानं आता राष्ट्रसंतांच्या श्री गुरुदेव स्वामींच्या सद्भक्तांनी आता एकच करतात, गावोगावी प्रार्थना मंडळे व गाव तिथे गुरुदेव सेवा मंडळ ओपन करून गावोगावी सामुदायिक प्रार्थना सुरू जर करा, तरच राष्ट्रसंतांनी पाहिलेले स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होईल. आणि आपण राष्ट्रसंतांच्या नावानं त्या पुण्यतिथीच्या जयंत्या साजऱ्या करतो, तर त्या खऱ्या अर्थानं त्या महत्त्व आपल्याला त्याचं मिळेल. म्हणून मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे, विविध धर्मियांच्या साधू संत ऋषींनी महात्म्यांनी सामुदायिक प्रार्थनेविषयी जे सांगून ठेवलं आहे त्याचा एकच सार होता की तुम्ही स्वतःबरोबर तुमच्या परिवाराचं, गावाचं, नगरातील, तालुक्याचं, जिल्ह्याचं, प्रसंगी तुमच्या राष्ट्राचं सुद्धा उत्थान घडवून आणू शकतात. ही त्यामागची महाराजांना संकल्पना होती. आणि एकदा प्रार्थना मनुष्याच्या शरीरात अंगीकारली, भिनली, मग मात्र अनुभव पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के असं त्याला वाटेल. आणि त्यानंतर तो प्रत्येक क्षणी आपण आपल्यासाठी नसून आपण दुसऱ्यासाठी आहोत या एका भावनेचं जीवन व्यापन करेल, यात मात्र शंका नाही. म्हणून मित्रांनो, मला आज या मंडळाच्या संयोजकांनी सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन करण्यासाठी संधी दिली. तरी सर्वप्रथम या श्री गुरुदेव सेवा मंडळ शिराळा हे जे पदाधिकारी आहेत, त्याप्रमाणे ग्रामस्थ बंधू भगिनी यांचं मी आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतोय. जय गुरुदेव. आपण ज्या सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर, खरं सामुदायिक प्रार्थनेचं महत्त्व काय आहे आणि त्या सामुदायिक प्रार्थनेचं निराकरण करून आपण त्यामधून कसं आपण बाहेर पडतो, कुटुंब कसं बाहेर पडतो याबाबत ते चांगली
अशी विस्तृत तुम्ही माहिती दिली.